मग आज करूया आपण शेंगदाण्याची चटणी. चटणी संपून 1 आठवडा झाला. आज करेल, उद्या करेल, आज करेल, उद्या करेल, करता करता मला काय मुहूर्त भेटतच नव्हता. चला आज वेळ आहे तर करून घेते. 1 आठवडा झाला ही चटणी संपली आणि मुलं आणि आमचे मिस्टर रोज म्हणतात, अरे तू चटणी कधी करेल, चटणी कधी करेल. म्हटलं हा करते, कारण का आमच्या जेवणामध्ये ही चटणी लागतेच. आमच्या घरात ही चटणी भरपूर आवडते, मुलांना पण आवडते, मुलांच्या पप्पांना पण आवडते, मला पण आवडते. त्यासाठी मी एकदमच करून ठेवते जास्त. पाव किलो, अर्धा किलो असं करून ठेवलं ना तर 1 आठवडा किंवा 8-10 दिवस जाते बरोबर. त्यासाठी मी ना ही चटणी जास्तच करून ठेवते आणि आम्हाला लोकांना लागतंच हे जेवताना. हे बघा मी काय केलं माहिती का, माझ्यासारखे हायगाई करू नका. मी गरम तेलामध्ये मिरच्या टाकल्या आहे. मला माहितीच नव्हतं गॅस फास्ट आहे व्हिडिओच्या नादामध्ये. तर तुम्ही तसं करू नका. हे बघा तेल घेतलं आहे आणि 4-5 मिरच्या घेतल्या आहे आणि ते त्या तेलामध्ये, त्या गरम तेलामध्ये त्या मिरच्या टाकल्या ना तर त्या मिरच्याच उडाल्या आपल्या डोळ्यामध्ये पण जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही हायगाई करू नका. 4-5 मिरच्या घेतल्या आणि भरपूर लसूण घेतलं आहे. लसूण आपल्याला भरपूर घ्यायचं आहे. आणि हे शेंगदाणे आहे ना अगोदरच मी भाजून घेतलेले, साल काढले आणि स्वच्छ त्याला साफ करून मग तेलामध्ये परत त्याला फ्राय केले. मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणे चांगले तेलामध्ये फ्राय करायचं. तेल पण भरपूर टाकायचं आपल्याला, कारण का वाटून झाल्यावर आपल्याला नंतर फ्राय करायची गरज नाही लागणार चटणी. तशीच डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्ही. हे बघा थोडीशी धने आणि धने, अजून जिऱ्याची पावडर होती ती टाकली अर्धा चम्मच आणि मीठ आपल्याला लागेल तेवढं टाका. आणि मी कमी तिखट करणार आहे ना, त्यासाठी 1 10वालं लाल मिरचीचं पॅकेट टाकले, कारण की माझे मुलं पण खातात ना, त्यासाठी मी जरा कमी तिखट करते. आणि याला मिक्सरमध्ये काढून घेऊ. आपण ना खलबत्त्यामध्ये पण कुटू शकतो, पण ही जास्त चटणी आहे, मला जास्त वेळ लागेल, त्यासाठी मी मिक्सरमध्ये. आणि मिक्सरमध्ये पण एकदम बारीक करायची नाही आपल्याला, अशीच करायची, जाड ठेवायची. थोडे शेंगदाणे ना जेवताना दाताखाली आले ना खूप छान वाटतं. आहे बघा किती सारी चटणी झाली ही. बघायला एवढी मोठी आहे, पण आम्हाला 8 किंवा 10 दिवसच जाणार आहे, कारण का सगळेच जेवताना ना सगळेच ही चटणी घेता. बघा किती छान झाली. दिसायला पण एवढी छान, तेवढी खायला पण भरपूर छान लागते ती. बघा आज सगळे खुश. ही जेवणामध्ये असली ना तर 2 घास जास्त जातं जेवण. तुम्ही पण नक्की करा आणि तुम्हाला पण आवडेल, माझी गॅरंटी आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. बघा किती सारी चटणी झाली, भरपूर छान झाली ही चटणी. आणि आम्हाला किती सारी दिसते, पण आम्हाला लोकांना जास्त दिवस जाणार नाही, कारण का सगळे आवडीने खाता. बघा किती सुंदर वाटते. पण एकदम बारीक करायची नाही, बारीक केली ना तर